ब्रह्मविद्या ज्याच्यापासून प्राप्त होत असते तो गुरुपदाला काय होतं, त्या विचारसागराचा तिसरा तर्क लक्षात यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये श्रोत्रियम श्रोत्रिय असून काम लागते की ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. मग त्याचं कर्तव्य असतात त्याला पूर्णत्व प्राप्त होऊन देणं. त्याच्याकरता संसाराचं मिथ्यात्व ध्यानामध्ये आणून द्यायचं. सगळ्या दुःखाला कारणीभूत कोण आहे? भेद आहे. सगळे भेद काय करावं लागतात? आता बघा कोणते कोणते भेद आहे? जीव जडाचा भेद, जडा जडाचा भेद, जड ईश्वर जगाचा, ऐसा ज्याचा अनुभव देव दयाजवळी वसीन. भेदा दुःखाला काय कारणीभूत आहे? काय सहज दृष्टांत सांगायचं म्हणजे वेद. कोणीतरी ग्रस्त दोन भाऊ होते, त्याच्यातला एक भाऊ वारला पण त्याची मुलं होती. मग त्याने सांगितलं भावाला म्हटलं आमच्याही मुलाचं काय करा तुम्ही, आपल्या मुलाप्रमाणे काय करा, सांभाळ करा. ते काय झालं, त्याने ऊस आणलं बघा. ते काय झालं, ऊस आणल्यानंतर इकडे भावाची मुलं आणि इकडे स्वतःची मुलं. आता तो ऊस वाटून द्यायचा. जिकडे स्वतःची मुलं होती तिकडे शेंड्या पडत, शेंड्यासारखा ऊस होता. कोणता? भावाच्या मुलाकडे कोणता? आणि स्वतःच्या मुलाकडे नाही, शेंड्याप्रमाणे होता. आणि भावाच्या मुलाला बुडकाप्रमाणे होता. शेंड्यातला ऊस पानसट असतो आणि बुडातला ऊस कसा असतो. आणि तिकडे कोण होते? भावाची मुलं होती. आणि इकडे कोण होती? आणि त्याने काय केलं, असं का. आणि भावाने काय केलं मग स्वतःच्या मुलाकडे चांगला ऊस गेला आणि भावाच्या मुलाकडे कोणता गेला. कशामुळे? भेद हवा. मग त्याने जेवण झाल्यानंतर सांगितलं, म्हटलं दादा आता आपले हिस्से वाटे करून टाकले पाहिजे. काय करून टाकले पाहिजे? कशामुळे? भेद. म्हणून दुःखाला कोण कारणीभूत आहे? मग भेद कशामुळे नष्ट झाला? विद्या विनय संपन्न आहे, शून्यचैव सुपाय पंडिता हा समस्त श्री असा पतिते रसाचा नाही का. जनी वनी अवघा. मग सगळे भेद नष्ट करावे लागतात. म्हणजे जीवनामध्ये सर्वांमध्येच अत्यंत आवश्यकता कोणाची आहे? गुरुची आहे. देवापेक्षाही जास्त आश्रय कोणाचा आहे? गुरुचा आहे. त्या गुरुमध्ये काय सामर्थ्य आहे? सर्वच वेळेला गुरुची उपलब्धी नसते. कधी कधी स्मरणाने सुद्धा काय होते? प्राप्त होत असते. मग स्मरणामध्ये सुद्धा किती सामर्थ्य आहे समजा. त्याच्यावर दृश्य होणं वेगळं बरं का, सहवास होणं वेगळं आणि स्मरण होणं वेगळं. दृश्यत्वामध्ये असे गुरुजी दिसतात, पाठ सांगून राहिलेले आहे. त्याला दृश्यत्व दृष्टी असं म्हणतात बरं का. सहवास असतो. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाचा गुरु आहे, पुन्हा काय सहवास आहे ना. 11व्या अध्यायामध्ये आहे का नाही, सखेत महत्वा प्रसवामध्ये मित्रही आहे. कोण? भगवान श्रीकृष्ण कोण आहे? मित्रही आहे, संबंधी आहे. पुन्हा कोण आहे? भगवान श्रीकृष्णाची बहीण कोणाला दिली होती? धृतराष्ट्राला. अभिमन्यू कोण होता? देवाचा. अरे अभिमन्यू कोण होता? देवाचा भाचा होता. बहिणीचा मुलगा होता. सुभद्रेचा मुलगा कोण?
माझा होता सगळे संबंध होते. आणि पुन्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात? ज्ञान सांगतात. धन देतात का ज्ञान देतात? मग ज्ञानरूपी धन सर्वामध्ये काय आहे? श्रेष्ठ आहे. अर्जुन तर राजा आहे की ज्ञान सांगण्याची आवश्यकता, पण मोह झालेला आहे ना. त्या मोहाचा परिणाम असा कर्तव्यापासून परान्मुख झाला. कशा करता निघणार होता अर्जुन? 60 आहे का पडी पंचपात्र घेऊन निघाला होता का? मग काय घेऊन निघाला होता? धनुष्य. कशा करता? युद्ध करण्याकरता. तर युद्ध करायला पाहिजे. रथावरती उभा राहिला पण खाली बसला. कशामुळे खाली बसला? युद्ध करण्याच्या ऐवजी काय बसला? खाली बसला. कशामुळे बसला? मग आसक्ती. काय म्हणायचं? असं संसारामध्ये दुःखाला कारण आसक्ती असते आहे ना. त्याला 12व्या अध्यायामध्ये आसक्तीला सर्पाचा विष म्हटलेला आहे. कवनात ते ताप शोक कैसे नाही. जरी प्रसाद असं कल्लोळी. श्रीगुरूचा प्रसाद झाला तर हे सर्व दुःख निवृत्त होते. आणि तोच अर्जुन आलं लक्षामध्ये. कवनात ते ताप भोळे. हे सगळे आपल्या इष्ट आहे, मित्र आहे. आता युद्ध करणं हे काही बरोबर नाही. त्याचा परिणाम त्याच्यावरती झाला. अत्यंत परिणामाचा सुद्धा काय होत असतो? शरीरावरती परिणाम होतो. सीदंती मम वेपदृश्य शरीर. हात धनुष्य खाली ठेवलं का हातातून गळण पडलं. अरे धनुष्य काय झालं? मग धनुष्य इतका शोक झाला. मग तो शोक निवृत्त करण्याकरता भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितलं? बघ ज्ञान. म्हणून दृश्य आहे. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण कसे आहे? त्यांचा सहवास आहे, दृश्य आहे. मग निघून गेले परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा आपल्या याला निघून गेले, पण स्मरण करता येते ना. आता ज्ञानेश्वर महाराज 750 वर्ष समाधीमध्ये काय झाले? पण ज्ञानेश्वर महाराजांचं वेगळं आणि तुकोबराचं वेगळं. तुकोबराय मात्र काय झालंय? पण स्मरण आहे ना. काय वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनात कोणाचा जय जयकार असतो. मग तुकाराम महाराज दिसतात तरी जय जयकार आहे की नाही? मग जय जयकार यालाच माझं स्मरण. काय म्हणायचं? जरी ते दिसले नाही तरी आणखी कीर्तनकार सुरुवात करण्याच्या पूर्वी ज्ञानेश्वर महाराज तुकोबराचं काय करतो? स्मरण करतो. स्मरण त्याचं स्मरण करा. कोणतंही कार्य करण्याच्या पूर्वी मनुष्य जसं आणखी ते विघ्न येऊ नये म्हणून गणपतीचं स्मरण करतो, तसं उद्धाराकरता कोणाचं स्मरण केलं पाहिजे? श्री गुरुचा. स्मरणामुळे लाभ काय होते? जयाचे क्रिया आणि वय सकळ विद्याची. एक विद्या का बघ? मग किती विद्या आहे? 14 विद्या आहे ना. 14 विद्या 64 कला. वादन कला, गायन कला. वादन कला आहे बरं का. वाजवणं वेगळं, कला असणं वेगळं. एका ठिकाणी आमचं कीर्तन होतं बा. पकवाज होता पण कोण नव्हता, वाजवणारच नव्हता. किती वेळ थांबायचा. कीर्तनाला सुरुवात केली. त्याच्यात एक बाई होती बा. ती बाई उठली आणि ती म्हणायला लागली, म्हणले दादा मलाही सुद्धा पकवाज काय करता येतं? म्हटलं चांगली गोष्ट आहे. तरी मला म्हटलं तुम्हाला वाजवता येते म्हणजे काय? म्हणजे थापा मारता येते. थापा मारणं म्हणजे पकवाज वाजवणं आहे का? त्याच्यात बोल काढावं लागतं. तिकडे जगता तिथे कधी कधी 10
मग त्याला कला म्हणतात, काय म्हणतात आहे की नाही. म्हणजे 64 कला होतात. या सगळ्या विद्या कोणामुळे प्राप्त होतात? श्री गुरुच्या स्मरणामुळे. दयाचे केलिया अनुभव सकळ विद्याचे. मग कीर्तनकार कीर्तन सुरू करण्याच्या पूर्वी काय करतो? स्मरण करतो. आणि मग कीर्तनाला व्याख्यानाला काय करतो? त्या स्मरणामध्ये जेवढं उदाहरण सांगायचे अनेक लोकांचे आपल्या त्यांचे जे कृपा होता. विवेकानंद रामकृष्णाचं स्मरण केल्याबरोबर जगातला विजयी पुरुष मिळाला. म्हणलं आम्ही असला व्याख्यानच ऐकलं नाही आयुष्यामध्ये. सगळे लोक उभे राहिले आणि टाळे वाजवायला लागले. काय करायला लागले? तुम्हाला वेळेचं बंधन नाही. 2 मिनिटं वेळ दिला होता. किती? म्हटलं तुमचा आता 2 मिनिटं नाही, तुम्हाला जितका वेळ करता येईल. मग रामकृष्ण परमहंस त्यांच्या समोर उभे होते. का स्मरण होतं? मग स्मरणामध्ये शक्ती आहे. म्हणता कीर्तनकार कोणतं व्याख्यान करण्याच्या पूर्वी तुकोबर आहे, ज्ञानेश्वर, ज्यांच्या ह्याच्यामध्ये जो कोणी असेल त्याप्रमाणे ज्यांचे जसे जसे फळ असेल, भास्कराचा फळ असेल, भास्कराचा मनुष्य स्मरण करतो. आणि आपल्या संस्थेतला जर विद्यार्थी असला तो जोग महाराजाचं काय करतो? बरोबर शक्ती आहे. कोणाचा जय जयकार करतो बाबा? जोग महाराजांचा काय करतो? त्यांच्यापासून आपल्याला काय मिळते? 14 विद्या, 64 कला, सगळ्या कला असतात. गायन कला, वादन कला, नृत्य कला, या सगळ्या काय, चित्रकला. नाही तर सगळं आयुष्य बर्बाद झालं तरी सुद्धा एकही विद्या प्राप्त होऊ शकत. मग सगळ्या विद्या बरे. ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या विद्या प्राप्त झालेल्या आहेत. कोणाच्या स्मरणामुळे? म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हे सगळं सदाव्याचं. मग तेच बंधू श्रीचरण श्री गुरुचे. मला मी त्यांच्या चरणावरती काय घेतो? मस्त ठेवतो. जयाची आठवी शब्दसृष्टी सारस्वत आगवे. जयाची आगवे शब्दसृष्टी सांगावे. तेव्हा आठवण केल्याबरोबर, स्मरण केल्याबरोबर शब्दसृष्टी सांगावी. सर्व शब्दसृष्टी ज्ञात असावी लागावी. जसं आपल्याला मराठीमध्ये बोलता येते आणि इंग्रजी न शिकताना बोलता येते का? मग इंग्रजी का बोलता येत नाही? डिक्शनरी पाठ करावं लागेल. डिक्शनरीमध्ये काय असते? संस्कृतामध्ये सुद्धा काय असतं? त्याला शब्दसृष्टी म्हणतात, नाही का? जर त्या शब्दाचे अर्थ जर आपल्याला माहिती नसले तर आपल्याला होते का? ज्याला इंग्रजी येत नाही त्याच्यासमोर भाषण चाललं आहे तर म्हटलं काय बोलते कोणाच माहिती आहे? एक पोरगा कन्व्हेंट स्कूलमध्ये गेला. पहिल्याच दिवशी त्याला एकच सांगितलं, वॉटर म्हणजे पाणी. इंग्रजीमध्ये पाण्याला काय म्हणतात? एकच शब्द शिकवला. पहिला दिवस होता. मग तो घरी आला पोरगा. आईला म्हणायला लागला, म्हणलं वॉटर आण. तिला वाटलं वॉटरच्या ऐवजी खेटर घेऊन. खेटर कसं करता आणलं? वॉटर म्हणजे पाणी यायचं, तिला काय नाही. म्हणून शब्दकोश पाठ होता. म्हणजे मग त्याच्यावरती भाषेवरती प्रभुत्व निर्माण होते. त्याच्याकरता जयाचे आठवे शब्दसृष्टी सर्व सृष्टी स्वाधीन व्हावे लागले तर त्याच्यातले अर्थ आपल्याला काय होतात मग कळतात. आपण कुठं मद्रासमध्ये जर गेलो आपल्याला काय समजते? त्यांची भाषा आपल्याला काय नाही. पण हे काय मद्रासमध्ये मात्र इंग्रजी फार चालतं बघा. बायासुद्धा काय बोलतात? तिथे विकणारी बाईसुद्धा इंग्रजी बोलतात. जयाचे आठवे शब्दसृष्टी. तुमच्या ज्ञानेश्वरी मिळाला आहे ना, शब्दकोश दिला असतो ना, शेवटी काय असतो?
गाद्यामध्ये सुद्धा शेवटी शब्दकोश दिला. हा सगळं शब्दसृष्टीमधनं ही त्याला प्राप्त होत असते. आणि सारस्वत आगवेली भेटे. सारस्वत म्हणजे त्याच्यामध्ये निष्णात जे लोक असतात त्यांना सारस्वत असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी श्री गुरु निवृत्तीमुळे सगळं सारस्वत का झालेलं आहे. 56 भाषेचा ज्ञानेश्वरीमध्ये किती भाषा आलेल्या आहेत. अशा अनेक भाषा आहे ना. त्याला सारस्वत श्री गुरुची कृपा झाल्यानंतर मग काय फायदा आहे. पंडित सुद्धा जसं वर्णन करू शकत नाही त्याप्रमाणे काय करतात मग गंधर्व. ते हे असे ना ते तुमचे गावबा म्हणून होता बघा. नाथ महाराज गेले पण गावबाकडे काम करून दिलं होतं. कशाचं? रामायण सांगण्याचं, भागवत सांगण्याचं. लोकांना वाटलं वेडा मनुष्य, याला काही बुद्धी आहे का काय आहे, अमकाय जमकाय. काही काही ठिकाणी असं नाही. पोरं जे असतात आपले सर्व सारख्या लेवलचे असतात तसं थोडंच आहे. कोणी एक पाठी असतो, कोणी 2 पाठी असतो, कोणी एकदा ऐकलं की मग त्याच्यामध्ये ते मृत्यूच्या वेळेला विद्यार्थी होता एक, त्याला ज्ञानेश्वरीतला किंबहुना शब्द विचारायचे. किंबहुना म्हणजे फार काय सांगू. पण त्याला विचारायचं किंबहुना म्हणजे काय. काही सांगितलं पलत्या कागदीवर किती वेळा सांगितलं. 11 वेळा सांगितलं किंबहुना म्हणजे फार काय सांग. तरी त्याला काय होईना. तरी पण त्याच्यावरती कृपा केली. त्याने कीर्तनाचं पुस्तक लिहिलं. कोणचं पुस्तक? श्रवणामध्ये काय शक्ती आहे. तुमच्या शंकराचार्यांनी त्रोटकाचार्यावरती काय केलं होतं. मग पाठ सांगायला लागला. शब्दसृष्टी आंगवे नाही का. आणि सारस्वत आगवे. तर लोकांना असं वाटायचं गावबा सांगत नाही भागवत. कोण सांगून राहिले? नाथ महाराज. असं सारस्वत त्याला काय होते. ते वयाचा काही प्रश्न नाही त्याच्याकडे. वयाने लहान असो का आहे ना. ते ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 14व्या वर्षी काय सांगतात. रात्री अभ्यास करताना सकाळच्या पुढे सांगतात का. म्हटलं जरा थांबा आता जरा बघून येतो. एकदा सुरू झाला की प्रेम चालीला प्रवाह नाम लबडावं हे सगळं प्राप्त होत असते. एक उदाहरण देऊन सारस्वत आगवे जिभेवरती बैस जिभेवरी. नामदेव महाराजांचं असं ना त्यांना 100 कोटी अभंग लिहायचे होते. किती कोटी म्हणजे सदर अंगात घालण्याचा कोट का. 100 लाखाला हे काय म्हणायचं. 1 कोटी आपल्या संस्थेला मिळाले ना. 5 कोटी आणि 5 कोटी किती. एक पोरगा म्हणायला लागला. म्हणले 5 लाख मिळाले. म्हटलं कशावरून. वा म्हटले 5 लाख म्हणजे 1 कोटी म्हणणार. म्हटलं इतका आला 100 लाख म्हणजे 1 कोटी. असे किती अभंग लिहायचे होते. 100 कोटी. मग 96 कोटी अभंग करे. आणि ते असे काय हे करत एकदा सरस्वती नामदेव महाराजांच्या जीवावर कोण बसली. आणि मग अभंगाला सुरुवात करायला काय केली. सुरुवात केली. काही काही असतं ना पूर्वीच्या काळामध्ये त्यांच्या मुखामध्ये काय भरली असते. सरस्वती. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखावर कोण बसलेली आहे. सरस्वती. असं ज्ञान त्यांना ते बोलत नाही. त्यांच्या मुखातून कोण बोलते. सरस्वती. सरस्वतीची कृपा झाली तर मुका मनुष्य सुद्धा काय होतं. पंडित होतो. आहे ना नाही का. सारस्वत आगवे जिभेवरी.
तेव्हा सर्व विद्या त्याला प्राप्त होत असतात, जीवावर येऊन बसत असतात. वक्तृत्व कसं असते? वक्तृत्व गोडपणे, अमृताते पारस्मरे, रसभक्ती ओळखणे. वक्तृत्व गोडपणे. वक्त्याच्या ठिकाणी जे काही गुण असावे लागत असतात त्याच्यामध्ये मधुरता असावी लागत असते. जर मधुरता नसेल तर आपल्या आईचा कल्पना करा, परिचय करून द्यायचा आहे. मग एखादा मुलगा असतो, तो आईचा परिचय म्हणला आमच्या मातोश्री आहे, आमचा सर्वस्व आमची आई आहे, ही भाषा वेगळी. आणि एखादा माणूस म्हणतो हे आमच्या वडिलाची मिसेस आहे. ज्ञान करून दिलं का नाही? पण एका याच्यात काय आनंद आहे, काय त्यामध्ये काय वक्तृत्व गोडपण आहे. अमृताते पारस्मरे, सगळ्या गोडीने युक्त कोण आहे? अमृत आहे. कोणत्याही आणखी एखाद्या पदार्थामध्ये गोडी आपल्याला लागली म्हणतो, आपण काय म्हणतो असतो, काय हो आंबा म्हणला अमृतासारखा आहे. जे भगवंताचे भक्त असतात त्यांना नामस्मरणामध्ये अमृताचा प्रभाव का अमृतावनी गोड आणि मन माझे केशवा. तसा आपल्याला गोडी का वाटत नाही? असं पाप आडवायचा बहुता सुकृताची आणि म्हणून विठ्ठली काय काय अनंता जन्माचे सुकृत पदरी म्हणून जिवे वेळे. असं वक्तृत्व गोडपणे अमृताचे पारस्मरे. ऐकतच राहावं असं वाटत असतं. त्याला एखाद्याची मधुर वाणी असते. ते बंकट स्वामी महाराज कीर्तन करायचे. लोकांना वाटायचं अर्धा तास ऐकावं मग आपल्या कामाला जावं. अर्धा तास ऐकण्याकरता जाते ते 4-4, 5-5 तास ऐकत त्याला. म्हणलं तुम्हाला कामी जायचं तर हवा म्हणायला लागलं. म्हणजे माहितीच नाही वेळ कुठे गेला याचं काय नाही जाणीव नाही. याला वक्तृत्व म्हणतात. ते मामासाहेब दांडेकर वगैरे संस्थेमध्ये मंडळी झालेला ते वक्तृत्व असायचं त्यांच्याकडे. वक्तृत्व गोडपणे अमृतात अमृतसुद्धा त्याच्यासमोर फिके वाटत असते. अमृताहूनही गोड आणि मन माझे केशवा एक आणि रसभक्ती ओळंगणे. त्याच्यामध्ये रसयुक्त असावं. असं नवरस साहित्यामध्ये नवरस सांगितले. नवरस भरवी करवी उचित वदनाचे. सगळे रस त्याच्यामध्ये आलेले आहे. आपण जेवायला बसल्यानंतर बरं का हे जे रस असतात ना, म्हटलं हे बघा म्हणलं हे मीठ कशाकरता वाढलं? त्याच्यात खारटपणा आहे. चटणी कशाकरता वाढली? त्याच्यात तिखटपणाचा काय रस आहे. प्रत्येकामध्ये काय असेल असे रस भर. गोड करायचं असेल तर साखर टाकावी लागते बरं का. भाजी करते त्या भाजीमध्ये तिखट मीठ घालण्याचं काय कारण आहे? ते रसयुक्त होत असते. काय होते? नाही तर मग निरस होते. काय माणसाला काय नवरस भरवी करवी उचित भरत नाजे. रसवती ओळंगणे अक्षराची. ते रसाची यांची सेवा करीत असतात. एखादा आंबा असेल मग आंब्याला किंमत कोणामुळे? त्याच्यामध्ये असलेल्या चांगला पिवळा दिसतो म्हणून आंबा त्याला किंमत आहे का? त्याच्यात रस असावे लागतात. रस नसेल तर सुकला असेल तर घेत बसतात का कोणी? मग कशाला किंमत आहे? टरफळाला कोळीला किंमत आहे का असलेल्या रसाला? मग रस असावा लागतो. रसभक्ती ओळखणे अक्षराशी. भावाचे अवतरण अवतरविधी खून हाताचढे संपूर्ण. भावाचे अवतरण अवतरविधी खून हाताचढे संपूर्ण. त्याच्यामध्ये काहीतरी तत्वबोध असावा. तत्वबोध नसेल तर शून्य काय उपयोग आहे?
मग तत्वाला स्पर्श करत होता. नाही तर दिवसभर बोलत बसला पण काही उपयोग नाही. तत्वविचार म्हणतात. तर मला हे पंचदशी म्हणा, आणखी ग्रंथ आहे, याच्यानुसार गीतेमध्ये कशाचा विचार केला आहे. हे जे जगत दिसतं, या जगताला कोण तत्व आहे, त्या तत्वाचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे. का नाही? तत्वविचारामध्ये निष्काम याचा सगळा बाद होऊन जात असतो. एक तत्व समजते का नाही. एक बघा, तुमच्या ज्वारीचं कणीस आहे, मग त्या कणसाच्या भोवती काय असते, टरफल असते, कोंडा म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? किंमत आहे का? आतमधल्या दाण्याला किंमत आहे. दाणा नसेल तर त्याला तत्व विचारा. मग कोंड्याला किंमत द्यायची असते का? तात्पर्य कशा करता हे सगळं एक 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 विचार करून इथं हे सांगणार. तत्वविचार दिवसभर बोलत बसला पण काय कोंडा उपसण्यासारखं आहे. काय कोंडा उपसला तर त्याच्यात दाणे मिळतात का? मग माणसं दिवसभर बोलत असतात पण त्याला काही अर्थ नाही. ते लग्नामध्ये गेलं ना, ते लग्नाच्याच गोष्टी असतात. बरोबर तेवढ्या वेळेस थांबत नाही. तो स्वतःच सांगतो. काय सांगतो? आमचं लग्न झालं म्हणजे काय घोडा होता आणि आमचा त्याला विचारत नाही तरी काय करतो तो. निष्फल म्हणतात. काय म्हणायचं नाही. त्याच्यात काय ते तुम्ही एखादा परीक्षा होते ना, मग परीक्षेमध्ये प्रश्नाची उत्तरं देतात का नाही. एखादा पोरगा काय करतो, त्याला काही येत नाही, काहीतरी लिहून ठेवतो मनाला, आणि पुन्हा विचारतो तो मला मार्क का नाही दिले. अरे तुला विचारलं काय, लिहिलं काय? तत्व विचारायला काय. म्हणून तो वाङ्मय जगतो बघा. ज्ञानेश्वरीमध्ये सगळा तत्व, भक्तीचा विचार, कर्माचा विचार, ज्ञानाचा विचार आहे काय, सगळ्याचा विचार या ग्रंथामध्ये आलेले. असा सर्वांग परिपूर्ण काय ग्रंथ आहे. अवतरविधी खूण नाथाचडे संपूर्ण ब्रह्मस्वरूपाच्या स्पर्शाला तो प्राप्त होत असतो. हाताचडे संपूर्ण तत्व, त्यांच्या कृपेमुळे सर्व तत्वाचं ज्ञान होत आहे. ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त. गुरुच्या ह्याच्यामध्ये महात्म्यामध्ये काय काय लाभ होतात, त्यांच्या ठिकाणी किती सामर्थ्य असते, हे सगळं या ठिकाणी चाललेलं आहे का. श्री गुरुचे पाय जै हृदय घेऊ सोनिठाय, ते एवढे भाग्य होय. श्री गुरुचे पाय हृदय घेऊ सोनिठाय, आता हृदय आपुले बरी बाई स्वरूपावे. मग स्मरण करावं लागत असतं. त्यांच्या पायाला स्मरण करणे, हृदय घेऊ सोने, चिंतन म्हणा, स्मरण म्हणा, हे मनुष्य यामध्ये आणि चित्त म्हणून दिलेलं आहे. चित्ताच्या द्वारा त्याचं स्मरण होत आहे ना. इतर बरं का अवयव वेगळे, इतर देह वेगळे, पण मनुष्य देहामध्ये एक मोठा विशेष आहे. हे जे चिंतन आहे ना, हे चिंतन मनुष्य देहातच घडू शकतं. मनुष्य देहाखेरीज कोण अंडाच्या, जहाराच्या, सुरेच्या, उद्भिद कोणत्याच देहामध्ये चिंतन होत नाही. उद्धाराचा प्रश्न सोडवण्याची शक्ती कोणत्या देहात आहे? मनुष्य देहात. पशु, पक्षी, कृमी, कीटक हे सगळे पापाचे देह आहे. त्याच्यामध्ये भोग, आपण जे काही पाप पुण्य केलं असेल त्या पाप पुण्याचा भोग कोणत्या देहामध्ये होतो? हे जे देह आहे ना, पशु, पक्षी, कृमी, कीटक वगैरे. मनुष्य देह वेगळा, आणि मनुष्य देहामध्ये वाणी दिलेली आहे, आणि पशुपक्षाच्या देहामध्ये काही नाही. कुठे त्याला काही सांगता येतं? एखाद्या माणसाची स्तुती केली तर तो मनुष्य हसत असतो. तसं एखाद्या आणखी बैलाची स्तुती केली आपण तर बैल हसत असतो का? आणि शिव्या दिल्या बैलाला तर रडत असतो का?
त्याच्यात काय वाणी कुठे आहे दादा? आपल्याला जसं भजन करता येतं त्याप्रमाणे इतर देहामध्ये भजन करता येतं का? त्याला फक्त आवाज आहे काय, पण अक्षर म्हणण्याचं सामर्थ्य इतर देहामध्ये नाही. ते कोणत्या देहात आहे? मनुष्य देहात आहे. इथं आलेलं आहे त्याचा म्हणजे दिवसोनीट आहे चित्तामध्ये. आणखी आपण चिंतन जर केलं तर एवढे भाग्य होय उन्मेषाचे. आत्तापर्यंत जे काही सांगितले ना, सकळ विद्याचं स्मरण होत असते, शब्दसृष्टी प्राप्त होत असते, सर्व रस आपल्या जिभेवरती येऊन उत्पन्न राहत असतात, भावामध्ये तत्त्वज्ञान होत असते. हे सर्व लाभ जर कशामुळे होत असेल तर जयाचे केलिया आणि होय अधिकार आणि ते जीवन श्रीचरण असल्या प्रकारे लाभ आपल्याला प्राप्त होतो. श्रीगुरूचे पायदे हृदय घेऊन आहे. आपल्या हृदयात आपल्या चांगली जी वस्तू असते तर कुठेही आपण ठेवून देत असतो का योग्य का कोंदणात ठेवतो. इतर कागद असल्या तर आपण पाहतो टाकून देतो, आणि एखादा नोट हातामध्ये आला तर टाकून देत असतो का? मग कुठेही ठेवत असतो का कुठे ठेवतो? मग पाकिटात ठेवतो. कशात ठेवतो? बाकीच्या कागदाला का ठेवत नाही पाकिटात? अरे बाकीची कागदच आहे की, आणि नोटे सुद्धा काय. मग नोटाला कुठं पाकिटात ठेवतो का ठेवतो? त्याला किंमत आहे काय. मग श्रीगुरूच्या पायाला नमस्कार करणं त्याच्यामध्ये किंमत आहे. श्रीगुरूचे हृदय घेऊ सोनीठ आहे. तर एवढे भाग्य होय. का म्हणला तुम्ही तर नोट पाकिटामध्ये ठेवल्या तुम्ही, इतर कागद का ठेवत नाही? मग 100 रुपयाची नोटच का त्याच्यात ठेवले? तर नोटेमुळे काय मिळते? द्रव्य मिळतं, चालून आणायचे काय. त्याच्यामुळे इतर लाभ काय होतात? एक आपला वेडा मनुष्य, शेटवळ मनुष्य एका दुकानात गेला बघा. त्या दुकानामध्ये एका ग्राहकाला त्या दुकानदारांनी पोतभर माल दिला. किती? त्याला वाटलं बा, आणि तो असा लालवट रंगाचा कागद होता. कोणता? त्याने विचार केला, म्हणलं लालवट रंगाचा कागद जर दिला पोतभर काय मिळतो? मग त्याने दुसऱ्या दिवशी एक लालवट रंगाचा काय आणला आणि त्या दुकानदाराला सांगितलं, म्हटलं माल द्या. माल दिला. मग ते पैसे द्यायला लागला. मग ती नोट नव्हती, लाल रंगाचा काय होता. मग तो दुकानदार त्याला माल देईल का थोपकाडात देईल? तो म्हणला का इतकं रागवण्याचं कारण काय? काल तुम्ही एक लाल कागद दिला तर पोतभर धान्य दिलं, आणि मी त्याच्यापेक्षा मोठा कागद दिला तरी मला तुम्ही काही देत नाही. मग तो म्हणत असतो, इतर कागदाला इतकी किंमत आहे का ज्याच्यावरती गव्हर्नमेंटचा सिक्का आहे, मग त्याला महत्व आहे. त्याप्रमाणे लाभ कोणामुळे होत असतो? कोणाच्या चिंतनाने लाभ होत असतो. कधी चिंतनीय विषय आहे त्याच्यापासून लाभ होतो. मग कोणाच्या चिंतनापासून लाभ होत असतो. मग कोणाचं ध्यान पाहिजे? श्री गुरुचं. जयाचे केलिया आणि वय सकळ विद्याचे ते जीवन श्रीचरण. तेव्हा आपल्याला तो फल प्राप्त. मग आपण त्यांना काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमच्या श्रीगुरु स्मरणामध्ये एवढं सामर्थ्य असल्यामुळे आम्ही त्यांना काय करतो? बाबा नमस्कार करतो. ते नमस्कार होणे. आणि पितामहाचा पितामहाचा पिता म्हणजे भगवान श्रीकृष्ण. हा जो अवतार आहे ना, तो अवतार कोणाचा आहे? परब्रह्म स्वरूपाचा अवतार आहे. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परम भगवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेव. म्हणून भगवान श्रीकृष्ण कोण आहे? अर्जुनाला कुठं कळाले होते. मग पुढे नंतर त्याला सखेती मत्वा प्रतिभव हे कृष्ण हे यादव हे आतापर्यंत भूर होती. म्हणलं आमच्या बायकोचा भाऊ तर आहे तो.
सुभद्रा कोण होती? अर्जुनाची. आणि तिचा कोण? हा भाऊ की असं नात्याने ओळखत होता. आता ओळखतो का? परम ब्रह्म, परमधाम, पवित्रम परमम भगवान. ऐका आता प्रमादिदेव पुरुष पुराण तमस्य विश्वस्य. मग पितामहाचा पिता, पितामह म्हणजे या सृष्टीचा जो कोणी करणारा पुरुष असेल त्याला पिता म्हणत असतात. भगवान श्रीकृष्ण हे सामान्य नसून कोण आहे? कोणाचा अवतार आहे? परब्रह्माचा. ते परब्रह्म गोकुळाशी आले. भक्ताच्या आग्रहामुळे, भक्ताच्या आणखी भक्ती मिळतो परमात्मा. भगवान श्रीकृष्ण या रूपाने काय झाला? मग अवतीर्ण झाला. मग पूर्ण अवतार आहे कोण? बाकीचे मत्स्य, कस्य, वराह, वामन, नरसिंह हे अपूर्ण अवतार आहेत. राम आणि कृष्ण हे 2 अवतार कसे आहे? पितामहाचा लक्ष्मीचा व्रत आहे. लक्ष्मी म्हणजे आहे ना, मैसेज लावायचं आपलं त्याच्यामध्ये. भगवान श्रीकृष्णाची रुक्मिणी कोण आहे? तिचा कोण आहे? हा आता पुढे तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात करायची आहे. 12व्या अध्यायापर्यंत भक्तीचं महात्म्य सांगून आता पुढे तत्त्वज्ञान म्हणजे काय ते 13व्या अध्यायापासून तत्त्वज्ञानाला. आपल्याला शरीर प्राप्त झालेलं आहे, पण प्राप्त असलेल्या शरीरामध्ये काय उत्पन्न होत असते हे सांगायचं आहे. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रविद्यविधीयते एतज्ञ विदितं ब्रह्म क्षेत्रज्ञ इति. आता याचा विचार कधी करू? मग आता उद्या करू. इथेच सांगू. काढा तुम्ही.